नमस्कार. अमृत कलश या कार्यक्रमात मी नम्रता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज मागे वळून पाहताना या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत डॉक्टर किरण जाधव सर. डॉक्टर किरण जाधव हे सध्या राज्य सेवा हक्क आयोग छत्रपती संभाजीनगर येथे आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. आज मागे वळून पाहताना या कार्यक्रमात आपण त्यांचा सगळा जीवन प्रवास समजून घेणार आहोत. तर डॉक्टर किरण जाधव सर, आपलं कार्यक्रमात स्वागत आहे. धन्यवाद. सर, तुम्ही 1991च्या बॅचचे IPS ऑफिसर आहात आणि तुम्हाला केडर होतं हे UPचं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या काळामध्ये IPS होणं हे जरा अधिक चॅलेंजिंग होतं, कारण आज आम्हाला दिसतं की सगळीकडे कोचिंग क्लासेस आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही मुळात कुठले आणि तुम्ही IPS व्हावं हे तुम्ही का ठरवलं, कसं ठरवलं आणि त्याची तयारी कशी केली? हा प्रश्न मला जवळजवळ नवीन ओळख झाल्यानंतर ज्यांना कळतं की IPS होण्याआधी मी जे हॉस्पिटल ग्रँड मेडिकल कॉलेजमधून MBBSचं शिक्षण पूर्ण करून मेडिकल ऑफिसर म्हणून काम केलेलं आहे. ते सगळेच मित्र मला विचारतात, अरे एवढी ईश्वरानं चांगली संधी तुला समाजकार्याची दिली, डॉक्टर म्हणून रुग्णांची सेवा करण्याची संधी दिली, मग तू हे IPS होण्याचं वेळ का घेतलंस? आणि हा प्रश्न तुमचा दुसऱ्या पण अर्थानं योग्य आहे, कारण UPSCची जी परीक्षा होते त्यासाठी ऐच्छिक विषय घ्यावे लागतात. आणि जेव्हा मी परीक्षा दिली, मला वाटतं 96पर्यंत, माझी परीक्षा 90 साली झाली, 96पर्यंत मेडिकल सायन्स हा ऐच्छिक विषयच नव्हता. त्याच्यामुळे मला पॉलिटिकल सायन्स आणि अँथ्रोपॉलॉजी असे विषयांचा अभ्यास करावा लागला. खरं म्हणजे पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करण्यासाठी मी काही महिने दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सुद्धा मास्टर्स इन इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये अभ्यासक्रमामध्ये ॲडमिशन घेतली होती. आणि तुम्हाला कल्पना असेल की भारतातल्या सगळ्याच विद्यापीठामधून BA होणाऱ्या ह्युमॅनिटीजमधल्या प्रत्येक ग्रॅज्युएटचं स्वप्न असतं की JNUमधूनच मला मास्टर्स करायचं आहे. म्हणजे एवढ्या हजारो पॉलिटिकल सायन्समध्ये BA झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मी आपला MBBS केलेला आणि एखादं पुस्तक पॉलिटिकल सायन्सचं छंद म्हणून वाचलेला विद्यार्थी त्या प्रवेश परीक्षेमध्ये सर्वोच्च मार्कानं पास झालो आणि मला तिथे ॲडमिशनसुद्धा मिळाली. मला वाटतं की कुठंतरी तुमचं व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वामध्ये तुम्हाला ज्या विषयांचा इंटरेस्ट आहे, ज्याला हे जापनीज लोक इकिगाई म्हणतात, अशा प्रकारची एक इंटरनल फ्रिक्वेन्सी प्रत्येक व्यक्तीची असते. मेडिकल केल्याच्या नंतरसुद्धा आणि रुग्णांची सेवा करणं मला तर आवडतच होतं, परंतु कुठंतरी एक ॲडव्हेंचर, कुठंतरी जास्तीत जास्त समाजावरती एम्पॉवरमेंट करू शकू अशा वेगळ्या क्षेत्रामध्ये आपली निवड झाली पाहिजे, किंवा कुठंतरी हक्क, पॉलिटिकल राईट्स अशा प्रकारची व्यक्तिमत्व माझं असल्याचं मला जाणवत होतं. आणि म्हणूनच मी जेव्हा मेडिकलचा अभ्याससुद्धा करत होतो तेव्हा विल डुरँट वॉज अ प्रोफेसर ऑफ पॉलिटिकल सायन्स, ज्याने स्टोरी ऑफ फिलॉसॉफी लिहिलं. ह्याची पुस्तकं वाचणं, प्लॅटो, ॲरिस्टॉटल, शॉपनहावर, हे सगळं मेडिकलच्या अभ्यास करत असतानाच मी वाचत होतो. त्याच्यामुळं पॉलिटिकल राईट्स म्हणजे काय, आपलं सामाजिक अभिसारण काय, भारताचा इतिहास, भारताची संस्कृती, भारताचं समाज जीवन, या चतुरस्त्र विषयांमध्ये मला तेव्हा विशेष आवड असल्यामुळे मी ठरवलं की नाही, हे जी आपल्याला कलेक्टर किंवा SP बनूनच लोकांच्या अधिकारांचं रक्षण करायचं आहे किंवा त्यांच्यासाठी त्यांना सबलीकरण करायचं आहे, आणि म्हणून ही सिव्हिल सर्व्हिसेस क्षेत्र मी निवडलं. अच्छा सर, म्हणजे तुम्ही MBBS केलं, त्यानंतर तुम्ही JNUमधून पॉलिटिकल सायन्समध्ये मास्टर्स केलं. करत होतो, मी पूर्ण नाही केलं, कारण त्याच वर्षी माझं सिलेक्शन झालं आणि मी IPS जॉईन केलं. म्हणजे तुम्ही IPS जॉईन करण्यासाठी म्हणून तुम्हाला पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करता यावा म्हणून तुम्ही JNUमध्ये गेला. बरोबर. आणि तो अनुभव सुद्धा खूप चांगला होता. JNUमध्ये काय असतं की हॉस्टेल, इट्स अ रेसिडेन्शियल युनिव्हर्सिटी, आणि हॉस्टेलमध्ये रात्रीचं जेवण झालं त्यावेळेला वसंतराव साठे मिनिस्टर होते आणि ते आम्हाला पॉलिटिकल डिबेट्स व्हायच्या कायदा पास करण्याच्या आधी, आणि मग त्यांनी येऊन तिकडं प्रवचन केलं. एके दिवशी अरुण शौरी साहेब आले होते, चंद्रशेखर साहेब प्राईम मिनिस्टर बनण्याच्या आधीसुद्धा आमच्या विद्यापीठात येऊन आम्हाला ते ॲड्रेस करायचे. म्हणजे असं एक जितं जागतं राजकारण, समाजकारण, पॉलिटिकल सायन्सची ती एक अशी किलनच आहे. म्हणजे त्याच्यामधून आपल्याला खूप प्रकारचं ज्ञान मिळतं, खूप पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते. अशा प्रकारचं ओळख असलेलं ते एक विद्यापीठ आहे. सर, तुम्ही मूळचे कुठले आणि तुमचे आई वडील काय करायचे? माझं गाव पालघर जिल्ह्यामध्ये वसई आहे आणि मुंबईच्या खूप जवळ असल्यामुळं आम्हाला खूप फायदा झाला.
त्याचा मुंबईला जवळ असल्यामुळे कॉलेजला जाणं किंवा राहणं. माझे आई आणि बाबा दोघंही सरकारी सेवेत होते. आई रेशनिंग ऑफिसर म्हणून रिटायर्ड झाली आणि माझे बाबा हे मिनिस्ट्री ऑफ फायनान्सचं एक डिपार्टमेंट आहे, राष्ट्रीय बचत संघटन, नॅशनल सेव्हिंग्ज ऑर्गनायझेशन. 71-72च्या साली आपण इंदिरा विकास पत्र आणि जे हे कंपल्सरी डिपॉझिट स्कीम्स वगैरे चालवायचं किंवा पोस्टामध्ये जे अकाउंट फायनान्स आहे त्या सगळ्याचं काम ते संघटन पाहायचं. त्याच्यामध्ये अधिकारी होते. सर, तुमचं जे केडर तुम्हाला मिळालं होतं ते UP मिळालं होतं, तिथे काम करण्याचा अनुभव कसा होता? खरंच म्हणजे माझं मी भाग्यच समजतो की देशाचं जे ॲक्च्युली हार्टलँड म्हणता येईल किंवा संस्कृती जी आहे ही उत्तर भारतीयांची संस्कृती आणि गंगा जमुना तहजीब ज्याला आपण म्हणतो की तिथं सगळ्या संस्कृतीचा संगम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि खऱ्या भारताचं हृदयच मला वाटतं की उत्तर प्रदेश आहे. तर अशा उत्तर प्रदेशमध्ये मला सेवा देण्याचा संधी मिळाली आणि तिकडचं दारिद्र्य किंवा तिकडचं सामाजिक म्हणजे जाती व्यवस्था, तिकडचं राजकारण, कारण जेव्हा मी जॉईन केलं तेव्हा 1993 साली मुलायमसिंग यादव आणि समाजवादी पार्टी आणि मायावतीची बहुजन समाज पार्टी यांचं सरकार आणि त्यांचं प्रशासन, त्याचा अनुभव मला 94, 95, 96 मी तेव्हा ASP लखनौ होतो. स्टेट कांड फार फेमस झालं होतं 6 जून 1994 साली आणि मला खूपच चांगले चांगले अनुभव UPमध्ये आले. तिथे अपहरण म्हणजे किडनॅपिंग हे सगळ्यात जास्त होत होतं. देवाच्या कृपेने सगळ्याच जवळजवळ किडनॅपिंग मी रिलीज करू शकलो. पड्रोना नावाचा जिल्हा आहे, म्हणजे प्रभू रामचंद्राच्या पायानं रोंदलेली भूमी म्हणून पद्रवना किंवा भगवान गौतम बुद्ध यांचं जे महापरिनिर्वाण झालं ती भूमी म्हणजे कसया किंवा कुशीनगर हे त्या पटोना जिल्ह्याची तहसील आहे. आणि त्या जिल्ह्यामध्ये मला काम करायची संधी मिळाली. त्या जिल्ह्यामध्ये मला एवढं आश्चर्य वाटलं, एवढं कमालीचं दारिद्र्य होतं. 36 शुगर मिल्स आणि प्रत्येक इंच हा ऊसाच्या पिकानं ग्रस्त होता. एवढा श्रीमंत असलेला जिल्हा, परंतु त्याचे मालक फक्त 10% लोक होते जिल्ह्याचे. 10% पण नसतील, मला वाटतं 1% असेल. आणि त्याच्यामुळे 90% ग्रामीणांची घरं ही पेंढ्याची होती. अरे बापरे, एवढं दारिद्र्य तिकडं होतं. आणि अशा प्रकारे सगळ्या प्रकारचा जो समाज आहे, खरा भारत हा तिथं राहतो. मग अशी मी म्हटलं त्याचं कारणच ते आहे. आणि मग माझे कलेक्टर साहेब आणि आम्ही मिळून तिथे बरेच कार्यक्रम राबवले. आमचे मुख्य तिकडचे जे CEO होते, जे चीफ डेव्हलपमेंट ऑफिसर CDO म्हणतो आम्ही तिकडे, मुख्य विकास अधिकारी, त्यांच्यामार्फत ते दारिद्र्य निर्मूलनाचे विविध कार्यक्रम आम्ही तिकडं घेतले. एक तर अशी स्थिती होती की 50 किलोमीटरमध्ये गायनेकॉलॉजिस्ट नव्हता. माझी पत्नी गायनेकॉलॉजिस्ट होती आणि एके दिवशी 1:30 वाजता माझा मुलगा होता 3 महिन्याचा, तर पत्नीला बँडल्स रिंग नावाची एक इमर्जन्सी असते, म्हणजे आपलं जे युटेरस आहे तर ती गर्भवती महिला होती आणि ॲडव्हान्स प्रेग्नन्सीमध्ये होती. आणि बँडल्स रिंग म्हणजे त्याचं असं कॉन्ट्रॅक्शन होतं आणि एक रिंग आपल्या गर्भाशयाला येते आणि त्याच्यामध्ये ते जे तो जीव असतो तो अडकलेला असतो. त्याच्यामुळे इमिजिएट त्याचं ऑपरेशन करून त्या जीवाला वाचवायचं असतं. परंतु त्यांच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये 50 किलोमीटरमध्ये MD गायनॅक किंवा पोस्ट ग्रॅज्युएट गायनेकॉलॉजिस्टच नव्हते. हॉस्पिटल नव्हतं, मॅटर्निटी होम नव्हतं, सरकारी अस्पताळ होतं. रात्री मग चौबे डॉक्टर तिकडं होतं. त्यांनी फोन केला की सर तुमच्या मिसेस MD गायनॅक आहेत, आमच्याकडं अशी पेशंट आलेली आहे, तर तुम्ही पाठवता का? तर बायको म्हणाली बाबा तर तूच ये, कारण तिकडं गायनेकॉलॉजीचं नर्ससुद्धा नाही. आणि मग मी माझ्या बायकोला असिस्ट करताना असा पण अनुभव मला पड्रोनाच्या जिल्ह्यामध्ये. म्हणजे तुम्ही ॲज अन IPS, ॲज अन ASP तुम्ही तुमच्या बायकोला ॲज अ नर्स असिस्ट केलं आणि जी बाई गरोदर होती तिला सुरक्षित डिलिव्हरी केली. अगदी बरोबर आहे, तिचे प्राण वाचवले. म्हणजे खरं म्हणजे तुमच्या सेवेमध्ये तुम्ही एका पदामध्ये 2 लोक कार्यरत होता, तुमची मिसेस सुद्धा. असं सौभाग्य मला मिळालं खरं, म्हणजे अशा संधी फार कमी असतात. परंतु मी नेहमी आवर्जून जिथं जिथं जिल्ह्यांचा SP होतो मी तिथं मेडिकल कॅम्प्स घ्यायचो. CBIचा मी मुंबईमध्ये 2000 ते 2007 2005 मी SP होतो आणि 2 वर्ष DIG होतो. तर CBIमध्ये सुद्धा मी मेडिकल कॅम्प्स घ्यायचो. माझे जे मित्र होते, माझे बॅचमेट्स होते, तर त्या पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीजना रिक्वेस्ट करून CBIच्या कर्मचाऱ्यांचं स्वास्थ्य तपासायचं, ॲन्युअल चेकअप आणि त्यांच्या व्याधी डायग्नोस करून त्यांचे ट्रीटमेंट द्यायचं, असं माझं नेहमी चालू असायचं. हो, मी त्याकडेच येणार होते. CBIमध्ये तुमचा एक मोठा कालावधी गेलेला आहे, तर UP पोलीसमधून CBIमध्ये कसा काय आलात तुम्ही?
CBI मध्ये काम करणं हे प्रत्येक IPS अधिकाऱ्याचं स्वप्न असतं. बरं. ही सर्वोच्च इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी आणि जगभरामध्ये ती फेमस आहे. आणि मला युनायटेड नेशन्समध्ये सुद्धा कोऑर्डिनेटर ह्युमन राईट्स म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि मी बोस्नियाच्या मिशनमध्ये युनायटेड नेशन्समध्ये होतो, तिकडं काम केलं. तर तिथंसुद्धा आमच्या CBIचं एवढं नाव, बाकीचे अमेरिकनचे CIA जसं आहे ते आदरानं आम्हाला ट्रीट करायचे. ओ युअर CBI ऑफिसर. तर अशा प्रकारे CBIमध्ये काम करण्याचा अनुभव मला खूपच चांगला आला. आणि माझ्याकडून एक राष्ट्रीय विक्रमसुद्धा झाला. एक कस्टम डिपार्टमेंटचे कमिशनर साहेब होते आणि त्यांची मला सूचना मिळाली की ते फार करप्ट अधिकारी आहेत. आणि मग धाड टाकली गेली आणि ती धाड असे ते धाडेचं सत्र म्हणजे त्यांच्या ऑफिशियल रेसिडेन्समध्ये आम्ही धाड टाकली. आणि मग तिथं मिळालेल्या विविध पुराव्यांवरून, डॉक्युमेंट्सवरून, कॅलेंडरच्या एंट्रीवरून, त्यांच्या डायरीच्या एंट्रीवरून त्यांच्या बाकी ज्या प्रॉपर्टीज होत्या त्याच्यावरती धाडी टाकल्या गेल्या क्रमाक्रमानं. आणि इनफॅक्ट पहिल्या धाडीमध्ये जेव्हा आम्हाला 3.5 करोडची रोकड त्यांच्या अंधेरीच्या घरून मिळाली, तसंच ते TV चं रेकॉर्डिंग आणि त्यावेळेला सगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये फार गवगवा झाला होता. कारण 6.5 करोडची रोकड मिळण्याचा तो विक्रमच होता एका परमनंट सिव्हिल सर्वंटच्या घरून. आणि ही केस 2004ची आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्याच प्रसारमाध्यमांमध्ये आणि मला आमचे इन्स्पेक्टर साहेब किंवा माझे नातेवाईक वगैरे सांगायचे, अरे ट्रेनमध्ये तर आम्ही हीच चर्चा चालू आहे. चर्चेचा विषय झाला करप्शन हा. आणि हा राष्ट्रीय विक्रम झाला. सर, तुम्ही युनायटेड नेशन्समध्ये सुद्धा काम केलेलं आहे. ते काय प्रकरण होतं? तुम्हाला माहिती आहे की 90वं शतक जे आहे ते जगाच्या कम्युनिस्ट कंट्रीसाठी एक वेगळं म्हणजे इट वॉज अ बेंचमार्क. जसं USSRची फाळणी झाली आणि त्यांची जेवढी राज्य होती तेवढी नवीन नवीन राष्ट्र निर्माण झाली. आणि सध्या चालू असलेलं युक्रेनचा वॉर जे आहे हा त्याचाच भाग आहे. युक्रेन वॉज पार्ट ऑफ USSR. तसंच अझरबैजान, तजिकिस्तान हे सगळे त्याचेच भाग आहे. चेचन्या आणि बाकी तुम्ही जे पाहताय राजकारण. तर 1990 साली पेरेस्ट्रॉयका आणि ग्लासनोस्ट, मिखाईल गार्बाचेव त्यावेळेला रशियाचे प्रेसिडेंट होते आणि त्यांनी घोषणा केली ओपननेस, पेरिस्ट्रॉयका आणि ग्लासनॉस्ट, लिबरलायझेशन. तुम्हाला कल्पना असेल की USA किंवा USSR ह्या ज्या फेडरल कंट्रीज आहेत तर या फेडरल कंट्रीच्या राज्यघटनेमध्येच प्रत्येक राज्याला विलग होण्याचा अधिकार दिलेला असतो. बरोबर. तशा प्रकारे USA आणि USSR आणि बाकी कम्युनिस्ट कंट्री यातल्या राज्यघटनेनेच त्यांच्या राज्यांना विलग होण्याचा अधिकार, सिसेशनचा अधिकार राज्यघटनेमध्ये दिलेला असल्यामुळे रशियाचं विघटन झालं. अनेक देश त्याच्यामध्ये निर्माण झाले आणि अजूनही होत आहे. 96पर्यंत नाटो म्हणजे जे पश्चिमात्य राष्ट्र होती त्यांनी त्याला युनायटेड नेशन्समध्ये जेव्हा प्रश्न आला तेव्हा त्यांच्याविरुद्ध शांतीचं काम करण्यासाठी युनायटेड नेशन्सचं S4 म्हणून त्यांच्या आर्मीज पाठवल्या. भारताचं सुद्धा आर्मीचं युनिट तिकडं होतं आणि युनायटेड नेशन्सची मिशनसुद्धा भारताचे प्रमुख त्यावेळेला त्याचे होते. आणि त्या मिशनमध्ये ह्युमन राईट्सचं पीसकीपर्स म्हणून पोलीस अधिकारी 42 देशांनी पाठवले होते. त्याच्यामध्ये माझीसुद्धा निवड झाली होती आणि मी पीसकीपर म्हणून तिथं गेलो होतो. आणि विविध रिजनल ह्युमन राईट्स इन्व्हेस्टिगेटर म्हणजे जे मानवहनन अशी प्रकरणं असतात. कारण जरी एखाद्या रिलिजनचं बाहुल्य असलं तरी सगळ्याच एथनिसिटी तिथं राहत असतात. म्हणजे सारायवोमध्ये मी जिथं राहत होतो बोस्नियामध्ये तर माझ्या लँडलॉर्डच्या जावई आणि ज्या सुना होत्या त्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या धर्माच्या होत्या. त्यांच्याकडं म्हणजे कम्युनिस्ट राष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे की त्यांनी म्हटलेलंच आहे धर्म ही आपुची गोळी. त्याच्यामुळे तिकडं निधर्मी राष्ट्र होती ती. आणि हे 90च्या नंतर जेव्हा युद्ध झालं तर त्यांना कळलं की अरे आपला पण धर्म आहे वगैरे. आणि अशा प्रकारे मग तिकडं ते धार्मिक संहार झाला. आणि त्याचंच त्या मानवी हक्कांचं हनन जे आहे अशा प्रकरणांचा अन्वेषक म्हणून मी तिथं काम पाहिलं. तर अशा प्रकारे युनायटेड नेशन्सचा सुद्धा आणि 42 देशांच्या पोलीस अधिकाऱ्यांचा कार्यसंस्कृतीचा अनुभव मला तिथं घेता आला. सर, जवळपास 30 वर्षाचा तुमचा जो हा कालखंड आहे सेवेचा तो फारच डायनॅमिक आहे आणि वेगवेगळ्या घटनांनी, वेगवेगळ्या प्रसंगांनी भरलेला आहे. आता तुमचं तर रिटायरमेंट झालेलं आहे, तर रिटायरमेंट नंतरचे तुमचे प्लॅन काय आहेत? तुम्हाला सांगितलं की माझी पर्सनॅलिटी, जरी मी मेडिकलला ॲडमिशन घेतली, MBBS केलं, तरी कुठंतरी माझ्या मनामध्ये हक्क, राईट्स, लॉ
सप्रेशन ऑफ ह्युमन राईट हे पहिल्यापासूनच माझा मला वाटतं आत्मा मला शांत बसू देत नव्हता. आणि सुदैवाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र शासनानं माझा जो हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स आहे, प्रशासनिक अनुभव आहे आणि सर्व क्षेत्रांमधला चतुरस्त्र आंतरराष्ट्रीय अनुभव आहे, तो लक्षात घेऊन मला राज्यसेवा हक्क आयुक्त म्हणून औरंगाबाद परिक्षेत्राचा नियुक्त केलं. आणि मी सध्या राज्यसेवा हक्क आयुक्त ह्या पदावर आहे. आणि मला खूप आनंद होतो ह्याचं काम करताना, कारण ह्या योगे मी मराठवाडा मला पाहायची संधी मिळाली. मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यांच्या 76 तहसीलपैकी मला वाटतं मी निम्म्या तहसीलमध्ये जाऊन तिकडच्या तहसीलदार किंवा मुख्य अधिकारी, नगरपालिका किंवा CDO, BDO म्हणजे ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांपर्यंत जाऊन त्यांचं ज्ञानार्जन म्हणजे ह्या कायद्याविषयी संवेदनशीलता त्यांना बनवणं, त्यांना एक प्रकारचं ॲडव्होकसी करणं, त्यांच्यामध्ये अशी जनजागृती करणं की तुम्ही अधिकारी नाही आहात, तुम्ही सेवेकरी आहात, तुम्ही लोकसेवक आहात, ही भावना त्यांच्यामध्ये जागृत करून एक ग्रामीणांना सेवा मिळण्यासाठी, एम्पॉवर करण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं कार्यसंस्कृती त्यांनी अवलंबावी यासाठी माझे प्रयत्न असतात. मी तूपणाची झाली हो बोलवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान, ही आपल्या वैभवशाली महाराष्ट्राची परंपरा आहे. आणि त्याच्यामध्येच लीन होणं हे मला उमगलेलं आहे आणि तोच मार्ग मला वाटतं मी पत्करतो आहे. वा, क्या बात आहे सर. खरोखरच तुमच्याकडनं मला खूप सारं शिकायला मिळालं आज. तर डॉक्टर किरण जाधव सर, आज ह्या अमृत कलश कार्यक्रमात तुम्ही तुमचा डायनामिकच नव्हे तर आध्यात्मिक प्रवाससुद्धा आमच्यासोबत शेअर केला, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद सर. धन्यवाद.